वेलकम टू भोसले फॅमिली। मी आज तुम्हाला पनीरची भुर्जी करून दाखवणार आहे। मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ता हे आधी सगळं मी चिरून ठेवलं होतं। पनीर पण मी किसून ठेवलं होतं। मग एका कढईमध्ये मी तेल गरम केलं। तेल गरम करून झाल्यानंतर जिरी मोहरी टाकली, मी हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकला, नंतर मी कांदा टाकला। कांदा चांगला परतून घेतला, थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर मग मी टोमॅटो टाकला, टोमॅटो पण मी परतून घेतला। टोमॅटो जरा गाळ करायचा चांगला, म्हणजे खूप टेस्टी लागते पनीरची भुर्जी। नंतर मी त्यात थोडीशी हळद टाकली, नंतर लाल तिखट टाकलं, नंतर घरचा थोडासा मसाला टाकला, नंतर चवीनुसार मी मीठ टाकलं। मीठ टाकून झाल्याच्या नंतर मी पनीर किसलेलं टाकले त्याच्यात। नंतर मी पनीर टाकून झाल्याच्या नंतर मी थोडं परतून घेतलं। परतून झाल्याच्या नंतर मी 5 मिनिटं गॅसवर ठेवलं होतं। नंतर मी कोथिंबीर टाकली। आजची माझी पनीरची भुर्जी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा।